स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करत नागपंचमी उत्साहात. जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या 32 शिराळा येथे यंदाची नागपंचमी जिवंत नागाच्या दर्शनाने आणि पूजनाने उत्साहात साजरी करण्यात आली. नागपंचमी उत्सवासाठी यंदा 41 ठिकाणी जिवंत नाग दाखवण्यास व पूजनास परवानगी देण्यात आल्याने ग्रामस्थांनी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी 21 ठिकाणी परवानगी मिळाली होती. यंदा त्यात वाढ होऊन 41 ठिकाणी मंजुरी मिळाली आहे. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने घालून दिलेल्या नियम व अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे. नागदेवतेवरील श्रद्धा आणि शिराळ्याची हजारो वर्षांची परंपरा जपत सर्प संवर्धनाचा संदेश देणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि नागांचे निसर्गचक्रातील महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जिवंत नागांचे दर्शन व पूजन केवळ शैक्षणिक आणि प्रबोधनाच्या उद्देशाने करण्यात आले. नागांची मिरवणूक काढणे अथवा त्यांना कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वन विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडत आहे. 32 शिराळ्याची ऐतिहासिक व पारंपरिक नागपंचमी आज साजरी होत आहे आणि कार्यसम्राट आमदार यांनी आपल्याला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी 41 परवाने दिले आहेत. यामध्ये आपल्याला अमित शहाजी, तसेच आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा, वन मंत्री यांचे मनापासून आभार मानते. तसेच लाडक्या बहिणी आदल्या दिवशी, नागपंचमीच्या आदल्या दिवशी लाडक्या भावाची नागाची धार्मिक पद्धतीने पूजा करते आणि या पूजेचं कुठेतरी चांगलं स्वरूप आलंय असं मला वाटतंय की तिला, त्या लाडक्या बहिणीला जिवंत नागाची पूजा करण्याची संधी या आम्हाला लाडक्या भावानी आमदारांनी दिलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. माझी सर्व मंडळाला विनंती आहे की आपली ही अशीच परंपरा चालू ठेवण्यासाठी कुठं गालबोट नाही लागला पाहिजे, यासाठी चांगल्या पद्धतीने आपण नागपंचमी साजरी करूया. नाग निराळा, 32 शिराळा, नाग निराळा, 32 शिराळा. नमस्कार, मी स्नेहल मिरजकर. मी मूळची इथलीच आहे. माझं जन्मस्थान 32 शिराळा. याचा मला स्वाभिमान आहे आणि अभिमान दोन्ही पण आहे, कारण लहानपणापासून नागपंचमी बघत आली आहे. नागपंचमी म्हणजे नाग आमच्यासाठी एक प्राणी नाही आहे, तर आम्ही त्याचा देव म्हणून पूजन वगैरे करतो. लहानपणापासून नागाला प्राणी न मानता भाव मानायची परंपरा आमच्यासाठी आहे. आज भावाचा उपवास आहे. भावाचा उपवास आम्ही उद्या नागपंचमीची म्हणजे नागाची पूजन करून त्याचा उपवास सोडला जातो. आधी हा आम्ही मातीचा नाग पूजला जायचा, पण आता सरकारकडून नागांची पूजा करण्यासाठी म्हणजे प्रबोधनात्मक त्याची पूजा करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली आहे. त्यासाठी सरकारचं मनपूर्वक आभार. आमची नागपंचमी अशीच चालू राहो. तुमच्या सरकारचं पण आम्हाला सोबत त्यासाठी राहो आणि नागाची आम्ही आमच्या शिराळकरांकडून कुठलीच म्हणजे हेटाळणं होत नाही आणि कुठलाच नागाला कुठलीच हानी केली जात नाही आमच्या शिराळकरांकडून.